या ठिकाणी काम करायला येत आहेत। जेव्हा माननीय 6 खासदार महोदयांनी निर्णय घेतला तेव्हाच आम्ही आपल्याला सांगितलं होतं आगे आगे देखो होता है क्या। त्यामुळं एवढ्यावर आता हा विषय थांबणार नाही। असेच पद्धतीचे निर्णय इथून पुढे सुद्धा झालेले आपल्याला दिसतील। ऑपरेशन 3 सुरू झालेलं आहे। आपण अनुभव घेतला ना आज मागे 8 दिवसापूर्वी माननीय खासदार महोदयांनी निर्णय घेतला आणि आज आपण एक दुसरा निर्णय पाहिला। माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे। सामान्य शिवसैनिकांना आपला नेता वाटतो म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून याही पुढं अनेक मान्यवर अशा पद्धतीनं शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपल्याला दिसतील। तिकडे कोण राहतील? उद्धव ठाकरे यांच्या बाजूमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासोबत त्यांना परीक्षण करायची गरज आहे। त्यांना अति महत्त्व दिलं जाते जे मीडियाच्या माध्यमातून मोठे झाले अशा लोकांना। मग मी काय म्हटलं होतं तुम्हाला, खासदार साहेबांचे प्रवेशाच्या दिवशी जर तुम्ही मी बोलताना आपल्याला सांगितलं होतं की माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या जवळ जे लोक आहेत 10चा सकाळचा भोंगा जे लोक शिवसेनेच्या वतीनं उभाटाच्या वतीनं वाजवतात त्यांच्यामुळं ही अवस्था आलेली आहे। अजूनसुद्धा उभाटाने सावध व्हावं। हा 10चा जो भोंगा आहे हा धोकादायक आहे, हा डेंजर झोनमध्ये उभाटाला घेणार आहे, एवढं आता लक्षात ठेवावं। धन्यवाद। सुनील शिंदे जे आहेत ते मूळचे शिवसेनेचे आहेत, म्हणजे असं सचिन आहे। आता असे अनेक आमदार जे आहेत ते मूळचे शिवसेनेचे आहेत टेक्निकली, मग असे किती जण अजून शिवसेनेमध्ये येणार आहेत? आगे आगे देखो होता है क्या।